कमी असल्यामुळे लवकरात लवकर पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. कुरोशी संघ तुम्ही तसा प्रतिसाद द्यायचा आहे. आपल्याला फायनलचा सामना अजून खेळवायचा आहे. कुरोशी SBCC विरुद्ध यंगस्टार कुरोशी आता होणारा सामना. स्ट्राइक वन आहे तो सुनील, नॉन स्ट्राइक आहे तो कमलेश. SBCC संघाकडून SBCC कुरोशी संघाकडून येतोय तो सुनील आणि कमलेश. पाहूया 3 षटकामध्ये किती धावा करतात ते आपल्या संघासाठी. धन्यवाद. कुरोशी यंगस्टार कडून गोलंदाजीसाठी येतोय तो क्षितिज टू सुनील. काय करतो सुनील पाहूया. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर बिग 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 षटकार. अतिशय चांगला फलंदाज मानला जातो तो सुनील आणि त्याने पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ठोकलाय तो. आपल्या संघासाठी धावांची सुरुवात 6 धावाने करतो. षटकार मारून आपल्या धावांची सुरुवात करतो तो सुनील. क्षितिजाने अतिशय लूज असा चेंडू टाकला होता पहिला चेंडू, परंतु त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवला तो सुनील याने. दुसरा चेंडू घेऊन येतो तो सुनील साठी क्षितिज आणि परत एकदा बिग 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 षटकार. खरंच मी तुम्हाला बोललो होतो की अतिशय धडाडीचा फलंदाज आहे तो सुनील आणि 2 चेंडूवर 2 उत्तुंग असे षटकार ठोकले ते आणि संघाची सुरुवात 2 षटकाराने केली आहे. ती धावांची सुरुवात ही षटकाराने होते. ती धावसंख्या होते ती 12. 2 चेंडू 12 धावा. काही गायडन्स देत आहेत ते बॉलरसाठी कुरोशी संघाचे प्लेयर्स. सांगू लीग केरगळ सोचिंग दिली ना याला दिली ना. त्याच्यामुळे कोण खेळला वाकी आणि निपाणी मध्ये ना. 5,000 येरने मग ते बघायला पाहिजे ना. वाकी आणि याच्यामध्ये बघ ना ते हा पोरगा चांगला खेळला. बरं राहुल मला वाटते राहुलला बोलो. आता झालेला सामना एरने बुद्रुक आणि वाकी संघामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो वाकी संघाचा राहुल. कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा तो वाकी संघाचा राहुल. आणि KSK चे अध्यक्ष श्री विकास कदम यांना विनंती करतो हा मॅन ऑफ द मॅचचा किताब हा वाकी संघाचा राहुल यासाठी द्यायचा आहे. KSK संघाचे अध्यक्ष विकास कदम. KSK संघाचे अध्यक्ष विकास कदम. कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. विकास कदम मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा राहुल साठी. मेडल कार्ड परत एकदा फलंदाजी चांगली करतोय तो सुनील आणि षटकार. सुनीलच्या बॅट मधून असे लॉंग 6 येत आहेत. बाउंड्रीच्या जवळ तो 6 मारत नाहीये. बाउंड्रीच्या डबल 6 मारतोय तो सुनील. आणि आता झालेल्या सामन्यामध्ये KSK चे अध्यक्ष विकास कदम यांच्याकडून सत्कार होतोय तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येतोय तो वाकी संघाचा राहुल. आता चालू असलेला सामना कुरोशी यंगस्टार विरुद्ध कुरोशी JFCC. खराब अशी गोलंदाजी करतो तो कुरोशी संघाकडून सुनील याच्यासाठी. पाहूया किती धावा मिळतोय आणि परत एकदा मारण्याचा ऑफच्या दिशेने पाहूया किती धावा मिळतात. आणि हा षटकार या षटकामध्ये 5 षटकार मारलेत. 5 षटकार मारलेले आहेत ते सुनील याने. सुंदर अशी सुनीलच्या बॅट मधून खणखणीत 5 षटकार आले आणि धावसंख्या जाऊन पोचते ती
30 वरती. एकही धावून काढलेली नाही ते या ठिकाणी. फक्त एक चेंडू डॉट आले, निर्धाव आलेला तो सुनील याच्याकडून. परंतु 5 चेंडू 5 षटकार मारले ते सुनील याने. वैयक्तिक धावसंख्या सुनीलची 30 होते. एका षटका धावसंख्या होते ती 30. कुरोशी संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो मयूर. मयूर कशी गोलंदाजी करतो आता. 30 धावा आपल्या पहिल्या गोलंदाजाने दिलेल्या आहेत. पाहूया कशी गोलंदाजी करतो तो. हॅलो 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 30 धावा दिल्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये आणि दुसरा षटक घेऊन येतो तो मयूर आपल्या संघासाठी. खरंच चांगलं षटक ठरलं ते कुरुशी संघासाठी. आणि पाहूया पहिला चेंडू. चांगला गोलंदाज मानला जातो तो KSK क्रीडा प्रतिष्ठान मध्ये मयूर याला. आणि पहिला चेंडू एक धाव, एका धावेवर समाधान मानून धावसंख्या होती ती 31. आता उत्तुंग असे 5 षटकार ठोकले तो सलामीवीर सुनील. हा येतो ऑन स्ट्राईकला. पाहूया मयूर याची धुलाई त्याच पद्धतीने करतो का सुनील. दुसरा चेंडू त्याचा सामना करेल तो सुनील. परत एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु हुकलेला आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही बॉल आलेला नाहीये आणि एक धाव पूर्ण होते ते ST रक्षकाकडूनही बॉल सुटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. सुंदर. मला वाटलंच होतं मयूर हा सुरेख गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. जकडून ठेवतोय तो सुनील याला. 5 षटकार मारून सुद्धा कमबॅक करतोय तो मयूर आपल्या संघासाठी. या षटकामध्ये 4 चेंडू अजून बाकी. पाहूया 4 चेंडूवर किती धावा अजून मिळत आहेत त्या कुरोशी संघासाठी. पुढचा बॉल मयूर याचा सामना करेल तो कमलेश. त्याच पद्धतीने मारण्याचा कमलेशाचा पण प्रयत्न. परंतु तुम्ही 5 षटकार मारले असतील देखील परंतु तोच बॉलर नाहीये इथे. हा बॉलर मयूर मेरा नाम है. आणि मयूर खरंच सुरेख गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलंय पूर्णपणे कुरोशी संघाचे जे धडाडीचे फलंदाज जे 5 षटकार मारले त्यांना. त्याच पद्धतीने आता 3 चेंडू सुरेख टाकले ते मयूराने. फक्त आपला 2 धावा 3 चेंडूवर 2 धावा दिल्या आहेत त्या मयूराने. पुढचा चेंडू मयूराचा सामना करेल तो कमलेश. पाहूया किती धावा मिळतात. परत एकदा मारलेला ऑफच्या दिशेने. पाहूया 1 धाव तर नक्कीच पूर्ण. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. पाहूया मयूर टू सुनील. आणि परत एकदा त्रिफळाचीत. 5 षटकार मारले ते सुनील याने परंतु त्याला जकडून ठेवलं. आणि 4 चेंडू सुंदर टाकून 5व्या चेंडूवर त्रिफळाचीत केलंय ते सुनील याला मयूर याने. आणि पॅव्हेलियन मध्ये परततोय तो सुनील. सुंदर फलंदाजी केली ती सुनीलची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नवनाथ. कुरोशी संघाचा नवनाथ. सुंदर फलंदाजी केली होती ती सुनील याने. खरंच जेवढी तारीफ करावी तेवढी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सुनील याचं. अतिशय सुंदर फलंदाजी. आता मयूर याचा सामना करेल तो नवीन फलंदाज कुरोशी संघाकडून नवनाथ. जकडून ठेवला आणि वेल कमबॅक केलंय ते मयूराला मानलं पाहिजे. खरंच अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे ती कुरोशी संघासाठी. मयूर टू नवनाथ. परत एकदा सुरेख चेंडू. मी तुम्हाला म्हटलं होतं. आणि मयूर हा खरंच सुरेख गोलंदाज आहे. आणि 2 षटकांती कुरोशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. फक्त 3 धावा बहाल केल्या आहेत त्या मयूराने या षटकामध्ये.
पहिल्या षटकांती 30 धावा होत्या, परंतु आता फक्त 3 धावा दिल्या त्या मयुराने आपल्या षटकावर. आणि पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येतो तो कुरोशी संघाकडून. आणि तिसरं षटक घेऊन येतो तो स्वप्नील. पाहूया, खरंच चांगलंच असं जकडून ठेवलंय. या ठिकाणी वाटलंच होतं 30 धावा पहिल्या षटकावर आल्यात तर 70 ते 80 धावांचा पाऊस नक्कीच पडेल, परंतु एक गोलंदाजी सुरेख केली ती मयूर याने या ठिकाणी आणि जकडून ठेवलं. आणि आता फक्त 33 धावा, 3 धावा दिल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू काय करतो तो कमलेश. निर्धाव चेंडू, बीट झालाय तो कमलेश. सुंदर गोलंदाजी स्वप्नील याच्याकडून पाहायला मिळते. मित्रांनो, पटापट खेळायचे सामने. पंच थोडी घाई करायची आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये चाललेला असा सामना. पाऊस थांबलेला आहे. खरंच छान असं वातावरण. पाहूया स्वप्नील टू कमलेश आणि वन बाउन्स. परत एकदा निर्धाव चेंडू, काही समजलेला नाही तो कमलेशाला. धडाडीचा फलंदाज पॅव्हलियनच्या दिशेने परतला, परंतु धावसंख्या काही स्थिरावलेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होत नाही. धावसंख्या होती ती 33. पुढचा चेंडू स्वप्नील टू कमलेश. परत एकदा फिरवलेला चेंडू काही समजलेला नाही आणि पाहूया किती धावा मिळतात. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये 30 धावा ठोकल्या, परंतु आता फक्त 34 धावा. जे तिसरं षटक चालू आहे, तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. ज्याप्रमाणे मयुराने सुंदर गोलंदाजी केली त्याचप्रमाणे स्वप्नीलही आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु नवनाथ आणि कमलेशाला जकडून ठेवलाय. पाहूया स्वप्नील टू नवनाथ. परत एकदा स्वप्नीलाची गोलंदाजी काही लक्षात येत नाहीये. पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू. पाहूया, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. पंचांचा निर्णय काही नाहीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. सुंदर गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. रोखून ठेवलंय. षटकार आणि चौकार आता तेजबाजी काय बघायला मिळत नाहीये. ज्याप्रमाणे पॅव्हिलियन मध्ये परतला सुनील. पाहूया स्वप्नील टू नवनाथ. परत एकदा गोलंदाजी काही लक्षात येत नाही नवनाथच्या आणि झेल धरणीला दान होतो इथे. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या पोहोचते ती 37. ह्या षटकातील फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्वप्नील याने आपल्या फक्त षटकामध्ये 4 धावा बहाल केल्या आहेत. जकडून ठेवलं ते मयूर आणि स्वप्नील याने. कमलेश आणि नवनाथला काही गोलंदाजी समजत नाहीये. त्यांच्या फिरकी गोलंदाजी काही लक्षात येत नाही. फिरकी गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. परत एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू स्टॉप होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 39. 39 धावा आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान आहे ते कुरोशी यंगस्टार संघासमोर. लवकरात लवकर कुरोशी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुरोशी JUCC संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नाही त्याला बोलवतो ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इरणे संघ राहुल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. राहुल जाधव इरणे संघ. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. यंग JUCC कुरोशी 40 धावांचं आव्हान आहे. ते कसं पार पडणार, कसं पूर्ण करतात ते यंगस्टार कुरोशी. ज्याप्रमाणे 5 षटकार मारले होते पहिल्या षटकामध्ये, त्याचप्रमाणे 2 षटक ही चांगली होती ती कुरोशी यंगस्टार संघासाठी. आणि फक्त 40 धावांमध्ये रोखलं ते यंगस्टार कुरोशी संघाला.
यानंतरचा होणारा सामना विजयी संघ आणि निपाणी तात्या यंगस्टार्स कृषी संघाचे सलामीवीर फलंदाज स्वप्नील आणि मयूर, ज्या दोघांनी गोलंदाजी सुरेख केली होती, आता ते फलंदाजीसाठी पदार्पण झालेत ते मैदानामध्ये. आणि जेवीसीसी कुरोशी संघाकडून गोलंदाज येतोय तो अनिल, त्याचा सामना करेल तो स्वप्नील. 40 धावांचं आव्हान कसं पूर्ण पाडतात. आणि पहिल्याच चेंडूवरती बिग 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 षटकार हा स्वप्नील याच्या बॅट मधून निघालाय तो. फलंदाजी करतो तो स्वप्नील. आणि पाहूया किती धावा मिळतात ह्या चेंडूवरती. पंचांचा काय निर्णय. आणि नो चेंडूचा इशारा आहे तो पंच. आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या चेंडूची सुरुवात ही षटकार मारून करत होता तो स्वप्नील. आणि दुसरा चेंडू हा अवांतर चेंडू आहे तो नो चेंडू. आणि ह्या चेंडूवर फ्री चेंडू असेल, याचा फायदा पुरेपूर घेतो का मयूर, हेच पाहायचं आहे. आणि टू मयूर परत एकदा. आणि हा खरंच बिग 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 षटकार. सुंदर असा चेंडू टाकला होता, परंतु त्याच पद्धतीने डबल पद्धतीने बाहेर टाकलेला आहे तो मयूर याने. आणि षटकार पाहायला मिळतो तो उत्तुंग असा. परत एकदा मयुराच्या बॅट मधून निघालेला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. बिन बाद 18. सलामीवीर जोडी मैदानामध्ये. मित्रांनो, सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. अनिल याचं खरंच खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते जेयूसीसी कुरोशी संघाकडून. अनिल टू मयूर परत एकदा मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे. षटकारच मारायचा होता मयूरला, परंतु त्याचा प्लॅन फसला. फिरकी गोलंदाजी केली ती अनिल याने, त्याला काही समजली नाही. पुढचा चेंडू पाहूया किती धावा येतात. तो टॉपेज लागून एक चेंडू पाठीमागे गेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. आणि अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. या षटकामधील फक्त एक चेंडू शिल्लक आहे. मोठा असं षटक म्हणता येतील ते जेयूसीसी कुरोशी संघासाठी, आणि चांगलं षटक म्हणता येईल ते कुरोशी यंगस्टार संघासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि त्रिफळाचीत होतो तो मयूर. एक षटकांती जेवी यंगस्टार कुरोशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 20. एका षटकांती दुसरं षटक घेऊन येतो तो जेवीसीसी कुरोशी संघाकडून अनिकेत. राहुल जाधव कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. राहुल जाधव. स्वप्नील जाधव. राहुल जाधव. गोलंदाजीसाठी येतोय तो दुसरं षटक घेऊन कुरोशी जेवीसीसी संघाकडून अनिकेत. त्याचा सामना करेल तो सलामीवीर स्वप्नील. अजूनही मैदानामध्ये तंबूत आहे, परंतु आपल्या संघासाठी विजय मिळवून देतो का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि पाहूया किती धावा मिळतात त्या. आणि वाईट
आव्हानचा चेंडू, धावसंख्या जाऊन पोचते ती किती 21. 21 धावा. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील वाईट चेंडू. परत एकदा पाहूया पंचांचा निर्णय, नो बॉलचा इशारा आणि हा फ्री हिट असेल. किती धावा मिळतात या चेंडूवरती फ्री हिट वर, त्याचा फायदा घेतात का पूर्ण पाहूया. सलग 3 षटकार जर का स्वप्नील शिंदेने मारले तर अमर याच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील याच्यासाठी. आणि निर्धाव असा चेंडू, अमर शिंदे त्याचाच भाऊ, स्वप्नील शिंदेचा भाऊ, त्याने जर का 3 षटकार मारले सलग तर 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया किती धावा मिळतात त्या. भरकटलेला दिसतोय अनिकेत या ठिकाणी. आणि परत एकदा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या होते ती 25. अशाच गोलंदाजीचं प्रदर्शन जर का केलं तर विजय कसा मिळवू शकतो. परंतु त्याचप्रमाणे चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते ती स्वप्नीलच्याकडून. अनिकेत टू स्वप्नील आणि परत एकदा हा चेंडू, नो बॉलचा इशारा. आणि ह्या ठिकाणी ह्या गोलंदाजाला आता गोलंदाजी करू शकत नाही. आणि हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. सलग 3 चेंडू नो टाकल्यामुळे ह्याला ही गोलंदाजी रद्द करण्यात येत आहे. दोन बिमर टाकले की ओव्हर चेंज असते. चेंडू 10 धावा. एक बॉल टाकला ना त्याने. दुसरं षटक प्रगतीपथावर. विशाल टू स्वप्नील. परत एकदा आव्हांतर चेंडू. धावसंख्या होते ती 31. निपाणी तात्या यांनी टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू विशाल टू स्वप्नील. डेड बॉल. खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते JUCC कुरोशी संघाकडून. अशी गोलंदाजी केली तर नक्कीच विजय प्राप्त करू शकतो यंगस्टार कुरोशी. परत एकदा मारण्याचा प्रयत्न इथे हुकलेला आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आता एका बॉल मध्ये पाहायला मिळतंय ते विशालच्याकडून. धावसंख्या होते ती 31. अजूनही 9 धावांची आवश्यकता. आणि परत एकदा मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता अजूनही. एक धाव पूर्ण यशस्वीरित्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. अजून 6 धावांची आवश्यकता ती यंगस्टार कुरोशी संघासाठी. पाहूया या षटकामध्ये मला वाटतंय विजयी संघ होऊ शकतो.
निपाणी तात्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं निपाणी तात्या. त्याला हसलं तुला हसलं. 6 धावांची आवश्यकता. परत एकदा अवांतर चेंडू, नो बॉलचा इशारा पंच मुकेश गाडगे यांचा. नो बॉल आहे. धाव संख्या जाऊन पोचते ती 35. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे ती यंगस्टार कुरोशी संघाला विजयासाठी. खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं ते कुरोशी जेसीसी संघ. आपल्याला कोणी हरवलं? वेगळे लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 3 पाहिजेत. फक्त विजयासाठी 3 धावाची आवश्यकता ती यंगस्टार कुरोशी संघाला. किती पाहिजेत? पकडला. 3 पाहिजेत ना यार. 3 धावाची आवश्यकता अजून. काय 9 घेतला ना रे. 6 बोलतील ना. 6 चेंडू, 3 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी कुरोशी यंगस्टार संघाला. गोलंदाजीसाठी येतोय तो सौरभ. वाकी संघामध्ये 4 धावांची आवश्यकता होती तेव्हा छोटा खेळाडू, मूर्ती लहान होती परंतु त्याने सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता वाकी संघाचा गोलंदाज. त्याचप्रमाणे पाहू हा काय करतोय. 6 आणि अवांतर चेंडू, धाव संख्या प्लस येते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 39. फक्त 1 धावेची आवश्यकता यंगस्टार कुरोशी संघाला जिंकण्यासाठी. आणि मला वाटतंय 100% सामना हा किशात घातलेला आहे तो यंगस्टार कुरोशी संघाने आणि हा रिव्हर्स मारून संघाला विजय मिळवून दिलाय तो कुरोशी संघाच्या फलंदाजाने. अभिनंदन कुरोशी यंगस्टार संघ आणि SBCC कुरोशी संघ, तुमचंही आभार. तुम्ही या क्रीडा संकुलामध्ये सहभाग घेतलात, तुमचंही हार्दिक हार्दिक असा आभार. यानंतरचा होणारा सामना निपाणी तात्या यंगस्टर कुरोशी. निपाणी तात्या विरुद्ध यंगस्टार कुरोशी. सेकंड राऊंड आजच यांचा. कोण जिंकलं? यंगस्टार कुरोशी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुरोशी संघ फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय तो निपाणी संघासाठी यंगस्टार कुरोशी संघ. निपाणीची बाकी आहे, SBCची बाकी आहे, वाकीची बाकी आहे, वेंगे JUCC ची आली ना तुला? नाही नाही वेगळी ज्यूस नाही आली ती वेंचुका प्राईज मधनं कट केलं त्यांची. कुठली आता येरणे बुद्रुक निपाणी. आता होणारा सामना यंगस्टार कुरोशी विरुद्ध निपाणी. कृपया यंगस्टार कुरोशी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि आता झालेला सामना याच्यामध्ये सामनावीराचा किताब जातोय तो यंगस्टार कुरोशी संघाचा स्वप्नील. तो फिल्डिंगला आलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा तो स्वप्नील याने. बघ येरण्याचा आला. आपल्याकडे काय ते काय आहे ते?
चायला एवढे मारतात आणि एवढे